काल रात्री जेवणामध्ये बनवले होते छोले भटुरे आणि काय सांगू तुम्हाला, एवढं भारी झाले होते ना. काय करायचं आहे आपल्याला, बाहेर धाबा आणि हॉटेल आणि हे न ते अजिबात नाही. एक नंबर छोले भटुरे घरामध्ये बनवले होते. नेक्स्ट टाईम मी तुमच्याशी त्याची रेसिपी शेअर करेल. तर इतके सुंदर, इतके टेम्पटिंग दिसत होते आणि टेस्ट तर तुम्हाला काय सांगू, ढाब्याचे छोले भटुरे फिक्के पडतील एवढे भारी झाले होते. आणि त्यासोबत सॅलड बनवलं होतं दीदीने. काकडी, टोमॅटो, कांदा, त्यानंतर याच्यामध्ये आपण गाजरं टाकू शकतो, हिरवी मिरची, चाट मसाला, लिंबू पिळून चाट मसाला, थोडंसं काळं मीठ असं टाकायचं. आणि इतके सुंदर झाले होते ना. आणि मी इकडे भटुरे तळत होते, गरमागरम मस्त असे टम्म फुगलेले भटुरे. आणि छोले भटुरे हा आयटम आम्हाला आवडतो, पण पुण्यामध्ये तर रोडवर प्रत्येक ठिकाणी छोले भटुरे स्टॉल असतात. लोणीमध्ये नाही मिळत, शक्यतो हॉटेलमध्ये मिळत असतील, आय नो, मी नाही चौकशी केलेली. त्यामुळे घरीच मस्त असे छोले भटुरे बनवण्याचं काम चालू होतं. इकडे बघू शकता तुम्ही माझा अवतार, मला घाम येत होता, गरम होत होतं. गरमागरम छोले भटुरे बनवून देण्याचं काम चालू होतं. छोले मसाला बनवून झाला होता. इथे नितीन गप्पा मारत माझ्याशी उभे राहिले होते. मी जोपर्यंत किचनमध्ये काम करते ना, तोपर्यंत आहे ना बोलत उभे राहतात माझ्याजवळ. आणि पिक्चर पण चालू होता. काल पिक्चर बघत होतो आम्ही.